काही सामने खेळलेले आहेत आणि त्यांच्याशी विनंती आहे या ठिकाणी आपण खेळाडूंना आनंद आणि वाढवण्यासाठी या सामन्याचा रंगत वाढवण्यासाठी आपण आणि आर्थिक सहाय्य या ठिकाणी करता स्पॉन्सर रूपाने जे स्पॉन्सर आहेत जे संघाचे मालक आहेत संघाचे जे मालक आहेत ते कृपया सामना झाल्यावर जाऊ नये सामना संपल्यानंतर जाऊ नये कृपया आपण इथे थांबायचे संघ मालक आणि ज्याही या ठिकाणी आणि खेळाचा आनंद लुटण्यासाठी आणि या ठिकाणी रंगत वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी देणगी रूपाने या ठिकाणी त्यांना आणि दोघीने केले त्यांना त्यांचं आपण तुम्ही सुद्धा आपण या ठिकाणी थांबायचं आहे आणि कृपया जे हनुमान बी संघाला विनंती आहे आपण रेगा आपण घ्यायच्यात जय हनुमान बी संघ रेगा आपण घ्यायच्यात आणि आमचे मित्र योगेश पाटील खूपच आणि त्यांचं बोलण्याची स्टाईल असेल त्यांचा आवाज असेल खूपच छान असा आहे मी त्यांना विनंती करतोय आपण समालोचन करायचे धन्यवाद बारामजी कासर साहेब अतिशय चांगल्या प्रमाणात आपण या ठिकाणी मरगुत व्यक्त केलं परंतु विनंती करतोय पहा जे 10 संघ आपण स्पर्धेमध्ये पाहिले त्या 10 संघातील जे ओनर आहेत मी त्यांना पहिल्यांदा इन्व्हाइट करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा जिनल 11 संघाचे संघ मालक अमोल मधुकर पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या नायरा 11 संघाचे संघ मालक विकास रोहिदास पाटील आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा जय हनुमान ए संघाचे संघ मालक दिनेश गजानन पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा एनके स्पोर्ट खांडवल संघाचे संघ मालक विवेक चेट नामदेव पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा दृष्टी 11 संघाचे संघनायक मिस्टर योगेश किशोर पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या सारा सेंटर पाटील संघाचे संघ मालक उमेश बाळराम आय थिंक मनीष रमेश पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या दोंडू स्मृती स्पोर्ट संघाचे संघ मालक उमेश बाळराम जोशी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आया शेलीवन संघाचे संघ मालक कैलास हरिभाऊ पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या नंदा 11 संघाचे संघ मालक सागर तुकाराम पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आणि जय हनुमान ब संघाचे संघ मालक जीवन पाडोणकरणे हा सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठावरती यायचं आहे कारण आपल्याला स्टेजवरती आग लावायची आहे अंतिम सामना खांडवल प्रीमियर लीग 2025 मधील ही स्पर्धा जिंकणार कोण आवाज द पाठीमागे आयश 11 त्यांचे सहकारी कमी आहेत असं वाटते की जय हनुमान खांडवल बोल ओ असं वाटते की जय हनुमान खांडवल बस संघाच्या पाठीमागे जास्त परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि या मैत्री पूर्ण लढत आहे नो प्रॉब्लेम चला जो संघ जिंकेल जो संघ चॅम्पियन पद पटकावले त्या संघासाठी विवेक शेठ नामदेव पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून 20,000 रुपयाचे पारितोषिक आपण देणार आहोत जो रनर अप संघ राहणार आहे जे विद्यमान सरपंच आहेत चंद्रभागा किशोर पाटील यांच्याकडून 15,000 रुपयाचे पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये देणार आहोत 1 मिनिट जीवन थांबायचं आहे चला अंतिम सामना आहे पहिला चेंडू डिलिव्हर होण्यासाठी तोपर्यंत एकदा थाळ्यांचा गजर आपला आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो बोला बजरंग बली की जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी गणपती बाप्पा साई बाबा की गावदेवी माते की जीवन चला आपण पहिला सुरुवात करा सलामी जोडी विनोद अँड कैलाश पहिला चेंडू जीवन तरणे पाहू शकाल पहिला चेंडू हाताला नो बॉल पंचाचा मात्र पाहू शकाल या ठिकाणी निघणे आमच्याबरोबर पोहोचलाय अतिरिक्त धाव तिथे मात्र पाहायला मिळाली ऑन साइडला मात्र पाहू शकाल ट्राय करण्याचा प्रयत्न परंतु शेवटच्या शाळा पाहिला तर या ठिकाणी 1 धाव पूर्ण गेली परंतु दोन्ही टीम साठी पहा दोन्ही टीमच्या नाही तर फक्त विनोद आणि कैलाससाठी दोघांपैकी कोणी जर 4 हॅट्रिक पूर्ण केली तर मनीष आणि रमेश पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक इथे दिले जाणार आहे टॉप करण्याचा प्रयत्न पाहू शकाल या ठिकाणी
लॉंग ऑफला ड्राईव्ह केलाय, एक धाव तिथे मात्र पूर्ण केले गेले. आयन्स 11 संघ जरा हा सामना जिंकतो ते संतोष पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल व स्वीप केलाय आणि पावसावर रिबनच्या माध्यमातून मात्र एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. एक धाव तिथे मात्र पूर्ण आपण पाहत आहोत. वेलकम योगीजी पाटील, वेलकम सुजितजी पाटील, वेलकम कल्याणजी जोशी, सन्मानित मधुकरजी लेहे आणि सन्मानित शिवाजी कासार यांचा शुभ आगमन झाला. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हार्दिक आपलं स्वागत आहे. वेलकम अमोलजी पाटील, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. चला आपण लक्ष वेधूया फायनलचा सामना. आकोटामध्ये चेंडू आन्सरला ट्राय करण्याचा प्रयत्न, वारिश लॉकॉनवरती थोडंसं मिस्टेक झाली परंतु एक धाव इथे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. जर या ठिकाणी आयन्स 11 संघाच्या किंवा कुठल्या संघाने सामना जिंकला तर शैलेश पाटील आणि दृष्टी एंटरप्राइजेसच्या वतीने 3838 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. आय थिंक शैलेश पाटील यांचा गाडी क्रमांक असावा 3838 या. नो प्रॉब्लेम. पुन्हा ट्राय करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची गरज होती. जर चेंडू स्पर्श झाला असता इष्टनवरती तर मात्र चित्र काहीतरी वेगळं असतं. सिंगल धाव कंप्लीट. षटकाची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण बिनगडीबाद 6 धावा त्या फलकावरती पाहतोय. दरम्यान शुभागमन झालेला आहे आदरणीय संतोषजी शेलार आणि रामदासजी जाधव. जर आणि झेल पकडला तर त्यासाठी पर जेल मधुकरले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. परंतु आता मी सर्व चाहताना एक विनंती करतो की मला आता या अंतिम सामन्याकडे फोकस करू द्या. सामना संपल्यानंतर तुम्हाला जे काही पारितोषिक द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता, कारण अंतिम मॅच आहे, अंतिम सामना आहे. प्लीज आता मात्र फोकस करू द्या मॅच कडे. चेंडूची लाईन इथे मात्र पाहावी लागेल. एक्झॅक्टली चांगली आहे. विनोद पाटील सर चौकार मारतोय तर पर फोर साठी इंजिनियर सुजित पाटील यांच्याकडून विवेक पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पंचाचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव इथे आपण पाहतोय. तसे तर पत्र पेशा इंजिनियर आहेत सुजित पाटील आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत विवेक पाटील. आणि विवेक पाटील यांच्याकडून या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी आम्हाला कॅश प्राइज लाभलेले आहे. खराब क्षेत्ररचना इष्टांच्या पाठीमागे पंचांचा वाईटचा इशारा +1 रन्स डबल 2 धावा इथे मात्र ऍड करण्यात येतील आणि संघाची धावसंख्या पाहिली तर बिनगडीबाद 11 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा सामना KPL अर्थात खानवल प्रीमियर लीग 2025 मधील कोण होणार चॅम्पियन. पुन्हा लेग ब्रेकचा प्रयत्न, चेंडू डावा स्टिकच्या बाहेरून चाललाय. एक धाव तिथे मात्र या ठिकाणी ऍड केली जाणार. जीवन पांडुरंग तरणे जे हनुमान खानवल संघाचे संघ मालक आहेत. दुसरीकडे आपण आयन्स 11चा विचार केला तर कैलास हरिभाऊ पाटील या संघाचे संघ मालक आहेत. परंतु आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आयन्स 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो. फटका हवेत केला, टॉप एक चेंडू हवे, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. दुहेरीचा प्रयत्न झाला होता परंतु एक धाव वरती मात्र समाधानी पाहायला मिळतोय. आणि पहा या दोन संघांमध्ये कुठलाही संघ चॅम्पियन झाला. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू बोर्डच्या पलीकडे चौकार. आणि यासाठी सौजन्य आहे माजी सरपंच अमोल मधुकरजी पाटील यांच्याकडून पार्टी असेल. श्रीकांत जोशी यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेसाठी दुनिया
डेंजर हाय सेटिंग या फोनवर बाई आलं तर दुनिया डेंजर हाय सेटिंग अरविंदास लावा आता बिल्डिंग चौकात त्याची झोप त्यांनी मोडली आणि आता मध्ये दाबुलपाडा गावचे सभासद बाळराम शेठ भाते यांचा शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम आणि संघाची धावसंख्या 22. आता मात्र आपण मॅच कडे फोकस करूया कारण अंतिम सामना आहे. विनोद पाटील पर फोर साठी विवेक शेठ पाटील अँड सुजित शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ 23 धावा आपण करतो. खराब चेंडू ऑन साईडला टर्न केला, चेंडू त्याला बॉर्डर राईटच्या पलीकडे येतो चौकार. कमॉन डीजे. संधी मिळाली आणि जर त्याने विकेट आय थिंक 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर उमेश जोशी यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आणि जर कुठल्याही गोलंदाजाने जर 6 अनलिगल चेंडू टाकले तर योगेश किशोर पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. आता मी मॅच कव्हर करू की पारितोषिक अनाऊन्स करू, आता मला हा प्रश्न पडलाय. पहा मी सर्व चाहत्यांना विनंती करतोय, पहा सामना 2 मिनिट थांबवायचा आहे प्लीज. विकी मोगरे सर, मी सर्व चाहत्यांना विनंती करतोय, पहा सर्व खेळाडू आपल्या गावातील आहेत परंतु एक मी विनंती करतो की मॅच मला कव्हर करू द्या. तुम्ही सामना जिंकल्यानंतर तुम्हाला किती बक्षीस द्यायचं तेवढं द्या प्लीज सर्वांना विनंती करतोय कारण बॉल टू बॉल अपडेट स्पोर्टनं गरजेचं आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. 27 धाबा 10 फलकावरती आपण पाहतो आणि मागील तो षटक पाहतो सुबीतचं खूपच महागडं षटक 21 धाबा त्याने मात्र इथे खर्च केल्या. खूपच खराब स्पेल आपण म्हणू शकतोय. 2 षटकाच्या समोर 27 धाबा 10 फलकावरती लागल्या गेल्या आणि तिसऱ्या षटकाला आता सुरुवात करते गोलंदाज निखिल जाधव. सामना करेल फलंदाज कैलास. हो ऑन साइड ट्राय करण्याचा प्रयत्न, 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. विनोद पाटील आपण जर पाहिलं तर पर फोर साठी विवेक शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. ऑन साइड 10 केला, चेंडू चालला एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये झालाय. 1 धाव तिथे मात्र ऍड नाही जाईल. दरम्यान इथे शुभागमन झालाय सन्माननीय विनायकजी पारधी. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खांडवल प्रीमियर लीग 2025 मध्ये अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन, अतिशय चांगला प्रेम या स्पर्धेमध्ये आम्हाला मिळाला आणि पाहू शकाल या ठिकाणी अतिशय सुंदर टेलिकास्ट एसके एंटरटेनमेंट जे फाउंडर आहेत किरणजी थळे यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रमाणात या स्पर्धेला कव्हर केले गेले आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पाहिलं तर या ठिकाणी चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. जबरदस्त वापसी आपण जर पाहिले तर या ठिकाणी किरण आय थिंक निखिल जाधवची आपण पाहतो सॉफ्ट आणि ड्राईव्ह पुन्हा केला जातोय आणि अखेर चेंडू जर पाहिला तर चांगल्या प्रमाणात फील्ड केला जातोय. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. ऑन फील्ड वरती गुरुनाथ आहे, त्याने जर झेल पकडला आय थिंक दुधू त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक उमेश जोशी यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. पहा कोणी वाईट वाटून घेऊ नका कारण प्रत्येकाला मात्र पाहिलं तर निक नेम असतो. परंतु इथे चांगला क्षेत्ररक्षण सध्या आपण इथे ऐकतोय
आणि एसके एंटरटेनमेंटची जी टेक्निकल टीम आहे ती सध्या मात्र एन्जॉयमेंट करते. धन्यवाद किरणजी तले साहेब, आपण या स्पर्धेला आपण शुभेच्छा दिल्या. आपलं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय खांडवळकरांच्या वतीनं. आमची ही कमिटी मेंबर तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. हो, काय फटका केला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण वेदांत आहे त्या ठिकाणी. वेदांच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण आणि तो परत एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. म्हणजे सीझन संपता एसके एंटरटेनमेंटच्या वतीनं एक जबरदस्त इथे टेलिकास्ट आपण पाहत आहोत परपोर्टसाठी. हो, पुन्हा मात्र चिंडूला हुलकावून दिली परंतु मात्र शेवटच्या क्षणाला रिकव्हर केलंय. एकदम कम्प्लीट. एका धावच्या सगळ्यांना सगळी संख्या 36. सूरज आहे पर फोर्स साठी. उमेश जोशी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आणि सुजित पाटील यांच्याकडून सूरज साठी पर फोरला 500 रुपयाचं पारितोषिक. ओहो, स्वतःला झोकून दिला दुरीचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज मात्र जारगाडी असेल बाद. दुसरा थँक्यू डीजे. बिहारमध्ये लालू प्रसाद प्रसिद्ध आहे परंतु हा खांडवलचा लालू आहे. नाश मध्ये मात्र इम्पॅक्ट टाकणार का? चला पंच 37 धाबा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. हो, टाकून लॉंग होतो फिल्डर आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय आयन 11 या संघाला करणं 38 धाबा 10 फलक्यावरती. तसं जर पाहिलं तर अनिल पाटील चांगल्या मूड मध्ये आहेत. घ्याचे बेताब बादशाह पुन्हा पाहू शकाल क्रॉस मध्ये फटका बिडिंगला मात्र थोडस मिस्टेक घडली गेली. एकदा पुन्हा आणि दोरीचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद सूरज. फलंदाज बाद चला नवीन फलंदाज नयन आलाय आणि संघटित असू घ्या 39 10 फलकावरती सध्या आपण पाहत आहोत. आणि शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या लाभातील गोलंदाज पुन्हा एकदा. लाईन खराब आहे उजव्या स्टेजच्या खूपच चेंडू बाहेर चालला. 15 बॉलचा इशारा प्लस चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 2 धाबा इथे मात्र पाहायला भेटतात. 41 धाबा 10 फलकावरती लागला गेल्या. पुन्हा मात्र चांगला स्ट्रोक झाला क्षेत्ररक्षण लॉंग ऑन वरती आणि एक डाव कंप्लीट केली आणि एका धावेवरती समाधान राहावं लागेल. म्हणजे पहिल्या षटकाच्या आय थिंक पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आयन्स 11 संघानं प्रथम बॅटिंग केली आणि बॅटिंग करत 42 धावा जोडल्या गेल्या आणि या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावण्यासाठी जय हनुमान खांडवल बस संघाच्या समोर 43 धावांचे इथे मात्र आव्हान समोर ठेवलेलं आहे.
बॉलिंग चांगली आहे. कैलास 3 मॅच नाही ना 8 रन डिपेंड नाही करून 8 रन करून दिलं 3 मॅच. बॉलिंग टाईट आहे 40 झाले नाही झालं त्यांच्या आधी. जिंकतील ते जिंकतील कैलासच जिंकेल. बॉलिंग चांगली आहे त्यांची. पाटला अंदाजा कोण झाला काय माहिती. अंदाजा बघून पाटला कोण झाला इथे भारताला नाही आणण्याचा पाटला होता पाणी आणले कोण नाही बघ इथे पाणी होतं याच्यावर. हॅलो 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 खांडवल पेमेंट लिंक 2025 आणि या सामन्याचं शेवटचं काही क्षण बाकी आहेत आणि या ठिकाणी जे स्पॉन्सर होतं संघ मालक आणि त्यांचे या ठिकाणी आणि या स्पर्धेच्या वतीने आणि सन्मान करण्यात येत आहे. या ठिकाणी मी जिल्हा संघाचे अमोलजी मधुकर पाटील यांचे या ठिकाणी सन्मान होत आहे. गणपती बारशी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि अशा या संघ मालक जे असतात त्यांच्याच मुलं स्पर्धा यशस्वीरित्या पार पडतात आणि त्यांना खारीचा वाटा आणि काहीतरी देण्यास या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने योजले आहे. या ठिकाणी सन्मान होत आहे अमोल मधुकर पाटील यांचा सन्मान होत आहे. तसे या ठिकाणी विकास रोहिदास पाटील नायर संघाचे संघ मालक आहेत. विकास हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चला पाहू शकाल आमच्या खांडोल गावातील आणि आहेत अमोलजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करतोय. सन्माननीय रघुनाथजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. रघुनाथजी पाटील या आपण व्यासपीठावरती आणि पुंडलिकजी पाटील आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. बाळरामजी पाटील आपण सुद्धा व्यासपीठावरती या. मनीष पाटील यांना विनंती करतो आपलं शुभ हस्ते विकास पाटील यांना सन्मानित करायचंय. रघुनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विकासजी पाटील यांचा सन्मान होत आहे आणि गोड असा सन्मान आहे. अतिशय सुंदर असा सन्मान आहे आणि पुढील सन्मान आहे जय हनुमान ए संघाचे संघ मालक दिनेश गजानन पाटील यांना विनंती करण्यात येत आहे. तर मी या ठिकाणी पुंडलिक पाटील समाजसेवक खांडवल यांना विनंती करतो आपलं शुभ हस्ते आणि दिनेश गजानन पाटील यांचा सन्मान करा. त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील दिनेश गजानन पाटील यांचे कोणी प्रतिनिधी असतील संतोष पाटील या. संतोष कातोर पाटील पुढे या. या ठिकाणी श्रीकांतजी जोशी या ठिकाणी त्यांचे सन्मान स्वीकारतात. दिनेश पाटील यांचे सन्मान स्वीकारतात आणि सुंदर असा सन्मान आहे. या ठिकाणी एनके स्पोर्ट संघाचे संघ मालक विवेक नामदेव पाटील एनके स्पोर्ट संघाचे संघ मालक थँक्यू बारामजी कासार. जे काही सन्मान जे आहे ते आपण थोड्या वेळानंतर आपण संपन्न करू. परंतु या ठिकाणी पाहिलं तर लक्ष आहे या ठिकाणी 43 धाबांचं आणि 43 धाबांचा पाठला करण्यासाठी सलामी जोडी सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या ठिकाणी पाहू शकाल वाईटचा इशारा पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबा 10 फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. प्लीज नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स कारण पंचांनी या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे. वेलकम जांभूळपाडा गावची सुप्रसिद्ध उद्योजक बाळराम शेठ भात्रे आणि या स्पर्धेची नव्हे तर आमच्या समोरच्या कक्षाची सुद्धा चांगल्या प्रमाणे काळजी केली. हो खराब क्षेत्राच्या छोटे बॉर्डरच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार. त्याचीच हायलय हवान हलवला सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवान. हॅलो हॅलो माईक चालू करा. माईक हॅलो हॅलो हॅलो
चला सुमित तिथं एका धाब्यावरती निखिल घेतो 5 धावसंख्येवरती आणि पाहू शकाल या ठिकाणी या चांगला चेंडूच्या हाताळी या आणि उमेशला मी विनंती करतो की थोडस आपण बाजूला व्हा. शेवटचा चेंडू असं वाटतं की मात्र शिल्लक असेल परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकामध्ये. 7 धाबा धावफलकावरती आपल्या पाला मिळतात. 43 धाबांचा पाठक अजूनही 36 धाबांपासून दूर टीम जे हनुमान खांडवल बसला. मॅचची कडा आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये आय थिंक लेग बायच्या स्वरूपात ही धाव आहे. अभ्यंतर धाव आणि अप्रतिम या ठिकाणी सुरुवात टीम आयांश 11च्या वतीने आपण पाहत आहोत. कारण विकेटचं गोलंदाजाला प्राप्त झाला नाहीये. आय थिंक सूरज आहे परंतु इकॉनॉमिकल षटक त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र फक्त निखिल थोडस कान मंत्र सुमितला की कुठल्या लेन वरती मला बॅटिंग करायची आहे. सर म्हणे सागरजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि चला थोड्या वेळानंतर मात्र फायर शो होणार आहे. फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. तर मी विनंती करतो की आपण रेडी राहा. आणि जोरदार अपील फलंदाज बाद नॉट आउट. आयांश 11 सो कूल डाऊन कैलास पाटील कूल डाऊन. दोन्ही पंच इथे मात्र या ठिकाणी चर्चा करतील आणि चर्चेनंतर जो काय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल तो मात्र मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि पंचाचा लेग बायचा इशारा बॅटच्या येस चेंडू बॅटला ब्रश झाला आणि त्याचमुळे 1 धाव तिथे मात्र पूर्ण झाली गेली. ही लढत आहे मैत्रीपूर्ण परंतु इथे चावचावत चाललाय. चला डिसिजन पेंडिंग आहे. चला तिसरा पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज बाद आणि कॅप्टन ऑन फायर. फलंदाज बाद झाले आहे. कैलास पाटील यांची मेहनत कामयाब झालेली आहे. चला फलंदाज बाद आणि सांगायची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी एकूण 8 धावा दाखलकावरती आहेत. चला थोडस आपण कॉमेंट्री बॉक्स समोर थोडस या ठिकाणी कंट्रोल करा कारण आम्हाला सुद्धा मात्र सामन्याकडे फोकस करू द्या. यस ओके. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपर्क झाला. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विनोद पाटील. आणि फलंदाज आपण जर पाहिलं तर दोन्ही बंधू आहेत. एका बाजूला निखिल आणि दुसऱ्या बाजूला वेदांत. पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धाव तिथे पाहिली आपण 9 धावा दाखलकावरती पाहत आहोत. चॅम्पियन पद पटकवण्यासाठी आपण जर पाहिलं तर एकूण 43 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे. आणि आतापर्यंत 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. KPL खांडवल प्रीमियर लीग 2025 अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. राऊंड द विकेटनं फटका चांगला पाहायला मिळतो आणि चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे या स्पर्धेमध्ये निखिलचा आपण जर विचार केला तर जबरदस्त कामगिरी करतो आहे. चेंडू बॉर्डरच्या पलीकडे चाललाय. 4 धाबांसाठी येतोय हा चौकार. आणि जोपर्यंत निखिल जाधव खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत त्यांच्या विजयाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मात्र वाढलेल्या आहेत. थँक्यू.
थँक्यू डीजे हर्षद पारदे क्लीन बोल्ड बिग विकेट. देव मासा गळाला अडकला असं म्हणत हरकत नाहीये. फलंदाज बाद झालाय. जबरदस्त लेग ब्रेक होता. वेगवान चेंडू होता आणि सरळ धावून चेंडूवरती आय थिंक एस्टानवरती चेंडू धडकलाय आणि आता वेदांच्या सोबतीला नवीन फलंदाज सोपीन आलाय. तो निखिल जसा बाद झाला आयांश 11 या संघाचे जे होप्स आहेत त्या आशा आहेत त्या आता मात्र वाढल्या गेल्या. सरळ बॅट लॉपवरचा पर्यंत खराब शतशक परतून मात्र पाहू शकाल बॅकअपला शतशक प्रमोद पाटील आले आणि फलंदाज रनरच्या स्वरूपात वेदांत बाद होऊन माघारी परततोय. एक धाव दोनदा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. कमॉन भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली या ठिकाणी अतिशय सुंदर कामगिरी इथे मात्र गोलंदाजाच्या वतीने आपण पाहत आहोत. जे आपण या स्पर्धेसाठी जे आपण क्रीडानगरी पाहतोय त्या क्रीडानगरीसाठी जे आम्हाला मोलाचं सहकार्य प्राप्त झालं सन्माननीय लक्ष्मणजी दगडू पाटील आणि सन्माननीय रघुनाथजी अंकुश पाटील आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर अशीच सेवा तुमची आम्हाला प्रत्येक वर्षी मिळेल हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतोय. चला सिंगल धावची कंप्लीट झाली गेली. सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 15 धावा दाखलक्यावरती. ओ चांगला चेंडू पाळामध्ये सरळ चेंडू आलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू आलाय आणि आता मात्र जय हनुमान कांडवल सगळं टेन्स मध्ये आलाय. जिंकणार कोण? आयांश शिलवंगी जय हनुमान कांडवल सगळं आवाज करा एकदा. बाकला दुसरा डॉट आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती आणि येणाऱ्या 12 चेंडूचा विचार आपण केला 28 धावांची गरज ही स्पर्धा जिंकण्यासाठी. बारा चेंडू मध्ये 28 ची गरज. नवीन गोलंदाज सज्ज होतोय टीम आयांश 11 संघाच्या माध्यमातून. आणि कैलास पाटीलचा आपण जर विचार केला तर कॅप्टन्सी खूपच छान पाहिले आपण आणि गोलंदाज प्रवीण आलाय. आता मात्र राऊंड द विकेट तो मारा करतोय. समोर आहे स्वप्नील. स्वप्नीच्या सुप्तीला आलाय बॅटर या ठिकाणी जीवन. ओ जबरदस्त फटका आणि चेंडू मात्र पाहिलं तर या ठिकाणी बॉलच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी सरसाट. थोडीशी मिसफील्ड पाहिली आपण आणि त्या मिसफील्डच्या जोरावरती चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. आपण पाहत आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सोबतीला पाहू शकाल इज अ स्कोरर म्हणून सुप्रीत पाटील आणि इज अ लाईव्ह स्कोरर मिस्टर शेखर गायकवाड यांना तुम्ही एसके एंटरटेनमेंटच्या या वाहिनीवरती पाहू शकाल. जबरदस्त मात्र टेलिकास्ट या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिला. इज अ कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये राकेश गायकवाड आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं नितीन निर्मल यांना तुम्ही पाहू शकाल. आणि एज अ ऑपरेटर आपण जर पाहिलं तर लाईव्हच्या माध्यमातून मयूर आमच्या सोबतीला आहेत. सर्वांच्या माध्यमातून मी या स्पर्धेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देत आहोत. पुढील चेंडू ओ चांगला स्ट्रोक पाला म्हणतोय परंतु चांगला क्षेत्ररक्षण. आणि नेहमीच अनेक वर्षापासून आपण पाहतो की खांडवल असेल जांभूळपाडा असेल या 2 गावांमध्ये चांगले मैत्रीचे संबंध आहेत आणि या 2 गावांमध्ये कधी भांडण तंटा झाली नाहीये. कारण अगदी शेजारी गावं आहेत आणि म्हणतात ना की शेजारी नेहमीच आपल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही संकटामध्ये येत असतात, धावून येत असतात. आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये पहा जांभूळपाडा गावात एक खेळाडू सुद्धा मात्र खेळण्याची संधी दिली आणि त्यांनी एक्झॅक्टली एक्झिबिशन सामन्यामध्ये मात्र विजय संपादित केला. श्री गणेश जांभूळपाडा संघाने त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. चला पुढील चेंडू पाहू शकाल या ठिकाणी 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या. सगळ्यांनी धावसंख्या 24.
चेंडू पाहू शकाल ऑन साईडला मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक धाव तिथे कंप्लीट केली एका धाबीवरती समाधान राहावं लागेल. पंच षटक समाप्तीचा इशारा करतात. 25 धावा धापलक्यामध्ये लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू मध्ये स्वप्नील पाटील आम्हाला सांगतील 6 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. KPL वरती नाव कोरण्यासाठी खांडबल प्रीमियर लीग 2025 वरती नाव कोरण्यासाठी जय हनुमान खांडबल ब संघाला 18 धाब्यांची गरज. बालू जोशी असतील किंवा गणेश पाटील असतील जे लिजेंड आहेत आणि त्यांनी अजूनही मात्र हिंमत आणली कारण त्यांच्या तलवारीला अजून गंज लागलाच नाहीये. आणि आता मात्र स्वतः कैलास हरिबा पाटील जे संघनायक आहेत ते संघाचे संघमालक आहेत त्याने जबाबदारी स्वीकारली. पहिल्या चेंडूवरती खांडकर चौकार. थँक्यू डीजे. भावेश पवार फक्त काढरामध्ये 50 मारतोय. परत जीवन तरणे आपल्या माचीसच्या माध्यमातून आग लावतोय. पहिल्या चेंडूवरती आला चौकार आणि आता विजयासाठी 5 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. सामना ऑन आहे. मॅच ऑन आहे. 5 मध्ये 14 होणार का? स्वप्नील आय थिंक कैलास पाटीलच्या विरोधात इथे 14 धावा जोडल्या जाणार का? फिल्डिंग मध्ये पाहिलं तर परिवर्तन केलं जातोय परंतु त्या परिवर्तनानंतर इथे मात्र त्या मधून गॅप शोधत जाईल का? एका बाजूला जीवन दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जीवन स्वप्नील आणि जीवन असे 2 बॅटर सध्या आपण खेळपट्टीवरती पाहतोय. 18ची गरज होती पहिल्याच्या होती त्याला चौकार. 5 मध्ये 14ची गरज परंतु जास्त वेळ घेतला जातोय. पहा ही वेळ आता मात्र विचार करण्याची नाही. ही वेळ आहे फक्त लढण्याची. मध्यरात्रीमध्ये आपण पोहोचलो आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत या स्पर्धेचे आपण पोहोचलो आहोत. बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु पाहू शकाल अतिशय सुंदर चेंडूच्या हाताने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि आता मात्र पाहिजे तर या शिलेबस संघाचे हॉप्स वाढले गेले कारण 4 मध्ये आता विजयासाठी 14 धाब्यांची गरज आहे. 4 मध्ये 14. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल परंतु अजूनही सामना संपला नाहीये. गोलंदाज पाहिला तर या ठिकाणी थोडीशी हुलकावणी देतोय परंतु फलंदाज जीवनला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा मात्र पाहू शकला ऑन स्ट्राईकला ट्राय करण्याचा प्रयत्न. एकदा तिथे कंप्लीट केली अजूनही सामना संपला नाहीये कारण 3 चेंडू शिल्लक. 3 मध्ये 13ची गरज आहे. जर 3 मध्ये 3 चौकार जरी आले तर मात्र सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये सामना इथे पाहायला मिळू शकेल. दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेता सन्माननीय सुरेशजी पाटील आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धाब्यांची गरज. एखादा चमत्कार आता बॅटर कडून आपल्याला पाहायला मिळू शकेल का? ओहो लाईन चुकीची स्वेअर चेंडू स्वेअर धाव आणि आता विजयासाठी 3 मध्ये 3 चौकाराची गरज. 3 चौकार येणार का? जय हनुमान खांडबल बा संघ जिंकणार का? हो फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण चांगला आहे. सुरेश पाटील यांची नियुक्ती झाली होती परंतु त्यांना 4 सामन्यामध्ये एकही वेळा बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाहीये. मग त्यांचा आपण पुढल्या वर्षी विचार करू हरकत नाहीये परंतु आता सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये आता 11 धाब्यांची गरज. जिंकेल कोण? आयन शिरेवन की जय हनुमान खांडबोल संघ. चांगला स्ट्रोक होता परंतु प्रमोद पाटील सर्वांना मंत्रमुग्ध केलाय फिल्डिंगच्या जोरावरती आणि आता चेहरा करा. ओ माय गॉड खांडबोल प्रीमियर लीग 2025 मध्ये चॅम्पियन संघ आयश 11 खांडबोल. सो कॉंग्रॅच्युलेशन कैलास हरिभाऊ पाटील. किंग मेकर आहेत किती नामच्या साहेबांची किंग मेकर आहेत किती नामच्या साहेबांची. थँक्यू डीजे. या ठिकाणी संघ मालकाचा सन्मान करायचा आहे.
दृष्टी 11 संघाचे मालक योगेश किशोर पाटील आणि आपल्या खांदेलगावचे सन्मान्य सरपंच यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. आपल्या ठिकाणी सन्मान होत आहे. संघात